आता भरपूर मुलं आणि मुलांचे पॅरेंट्स म्हणतील की हा भेदभाव का करतं गव्हर्नमेंट, मुलींना फ्री एज्युकेशन मुलांना फ्री एज्युकेशन नाही, हा भेदभाव का केला शासनाने? तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल, हा भेदभाव नाहीये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा ठरणार आहे. आज आपण बोलणार आहोत गर्ल्स फ्री एज्युकेशन बद्दल. त्यातला त्यात बॉईज साठी अशा कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत जेणेकरून त्यांचं इंजिनिअरिंग आणि फार्मसीचं शिक्षण हे मोफत होऊ शकतं, याविषयी आज आपण बोलणार आहोत. ठीक आहे, खरंच गर्ल्स फ्री एज्युकेशन आहे का महाराष्ट्रात, कोणकोणते ड्रॉबॅक्स आहेत, कोणकोणते फायदे आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल मी तुमच्याशी आज संवाद साधणार आहे. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर भावना पाटील होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, तर बोलूया गर्ल्स फ्री एज्युकेशन बद्दल. सविस्तररित्या सगळ्या गोष्टींना बघू, पण शेवटी मला तुमच्यासाठी एक संदेश पण द्यायचा आहे. तो संदेश नक्कीच ऐकून जा. ठीक आहे, बघा, जून 2024 मध्ये एक शासनाचा GR पास होतो. ठीक आहे, त्याच्यात या सगळ्या गोष्टी अटी मेन्शन असतात. ठीक आहे, त्या GR मध्ये 1800 कोटींची मान्यता होते. ठीक आहे, 1800 कोटी ही गर्ल्स फ्री एज्युकेशन वरती म्हणजेच मुलींना मोफत शिक्षणावरची ही मान्यता पास होते. ठीक आहे, आता ही 1800 कोटी रुपये कोणाला भेटतील? ही 1800 कोटी रुपये जातील कॉलेजेसला. कॉलेजेस तुमची फीज माफ नाही करते. ठीक आहे, गव्हर्नमेंट तुमची फीज माफ करते, म्हणजे गव्हर्नमेंट त्यांच्यातर्फे तुमची फीज भरते. ठीक आहे, कॉलेजेसला जी फीज जायची ती जाणारच आहे. गोष्ट समजते? ठीक आहे, तर ही मान्यता शासनाने पास केलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये फेल्युअर काय काय त्या गोष्टींबद्दल पण बोलूया आणि गर्ल फ्री एज्युकेशन साठी काय काय क्रायटेरिया आहे तो पण आता बघूया. ठीक आहे, पण त्याआधी पर्सनल काउन्सिलिंगची बॅचची रजिस्ट्रेशन आता लवकरच क्लोज होणार आहे. जे पण इच्छुक असतील विद्यार्थी ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल माझ्याकडून माझ्या टीम कडून, ठीक आहे, ते नक्कीच एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन न येऊन जात तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट सपोर्ट माझ्याकडून आणि टीम कडून भेटतो. ठीक आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आणि लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स पण होते ना बाळांनो, तरी ते आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली. पर्सनल काउन्सिलर तुमच्या सगळ्या डिटेल विचारेल, तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार कॉलेज लिस्ट बनवतील आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला द्यायची आहे. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे, म्हणून असेही खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयर ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली नाही. ठीक आहे, मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही. ही गोष्ट तुमच्या सोबत नको व्हावी. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते. कारण इथं आता कॉलेज सिलेक्शन जर तुमचं चुकलं ना, प्रिफरन्स लिस्ट जी तुमची कॉलेज लिस्ट आहे ती थोडी सुद्धा चुकली, तुम्हाला चुकीचं कॉलेज अलॉट होऊन जाईल बाळांनो, आणि 4 वर्ष तुम्ही रिग्रेट करणार. ती गोष्टीची रिग्रेट तेव्हा न करता 4 वर्षानंतर न करता तुम्हाला आत्ताच व्यवस्थित तुमचा डिसिजन घ्यायचा आहे बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही एनरोल करू शकतात. न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय. आता बोलूया आपण काय काय अटी आहेत तुमच्या फ्री एज्युकेशनसाठी. पहिली गोष्ट, तुमचं ऍडमिशन फक्त आणि फक्त कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे. नो स्पॉट राऊंड, नो मॅनेजमेंट राऊंड. ठीक आहे, फक्त आणि फक्त कॅप राऊंड थ्रू जर तुमचं ऍडमिशन झालं तेव्हाच तुम्हाला मुलींना फ्री एज्युकेशन भेटेल. गोष्ट समजते? ठीक आहे, भरपूर विद्यार्थी अशा असतात ज्या मॅनेजमेंट साठी ट्राय करतात की आम्ही मॅनेजमेंटची फीज भरून देऊ आणि जे रेग्युलर फीज असते वर्षाची ती आम्ही नाही भरणार कारण आम्हाला फ्री एज्युकेशन आहे. पण असं नाही चालत. ठीक आहे, फ्री एज्युकेशन साठी सगळ्यात पहिली मोठी अट आहे तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे. जे गव्हर्नमेंटचे 4 कॅप राऊंड यावर्षी होणार आहेत त्यानुसारच तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे. ठीक आहे, कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे, समजलं. सेकंड महत्वाची अट आहे बाळांनो, तुम्हाला 8 लाखाच्या कमीचं उत्पन्न तुमच्या फॅमिलीचं पाहिजे. फॅमिली इन्कम बिलो 8 lakhs तुमचा पाहिजे. 8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न पाहिजे. आता तुम्ही म्हणणार सर माझ्या फादरचं उत्पन्न ना या वर्षी 10 लाख होऊन गेलं, मग आता मला नाही भेटणार का? भेटू शकतं. किंवा याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक असते बाळांनो, ही कोणाला माहित नसते. लास्ट 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट काढा आणि ते 24 लाखाच्या कमीमध्ये दाखवा. जर 24 लाखाच्या कमीमध्ये दाखवलं आरामात तुमचं ऍडमिशन तिथं होऊन जाईल. 8 म्हणजे 3 वर्षाची सरासरी तुमची 8 लाख पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 3 वर्षाचं समजा तुमचं 24 लाखापेक्षा कमी राहिलं तर सरासरी 8 लाखाच्या कमीच भरेल. गोष्ट समजते? तर 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या, म्हणजे तुमच्या 3 वर्षाचं इन्कम टोटल 24 लाखाच्या कमी पाहिजे. दुसरी अट समजली तुम्हाला? किंवा 1 वर्षाचं इन्कम, लेटेस्ट वर्षाचं इन्कम जरी 8 लाखाच्या कमी राहिलं तरी चालेल. गोष्ट समजते? आता इथं बरेच पॅरेंट्स म्हणतील सर या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट तर अजून निघालच नाही कारण फॉर्म 16 वगैरे ते सबमिट करायला खूप टाइम लागतो, ITR ला टाइम लागतोय आम्हाला. पालकांना तुम्हाला या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे लास्ट फायनान्शियल इयरचं इन्कम सर्टिफिकेट बद्दल बोलतोय मी. ठीक आहे, जे की तुमचं ऑलरेडी मागच्या ऑगस्टमध्ये तुम्ही ऑलरेडी इन्कम टॅक्स फाईल केलेला आहे.
गोष्ट समजते? चला, आता ही दुसरी अट झाली की तुमचं इन्कम लेस दॅन पाहिजे. तिसरी महत्वाची अट, डोमिसाईल पाहिजे महाराष्ट्राचं. जर महाराष्ट्राचं डोमिसाईल राहिलं तेव्हाच तुम्हाला फ्री एज्युकेशन भेटेल. अदरवाईज जर तुमच्याकडे डोमिसाईल नाही तुम्हाला फ्री एज्युकेशन भेटणार नाही. क्लिअर कट गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. गोष्ट समजते? बस फक्त या 3 अटी आहेत तुमच्या फ्री एज्युकेशनसाठी. आता महत्वाचा पॉईंट बोलतोय मी. खरंच फ्री एज्युकेशन आहे का बाळांनो? 0 फीस द्यावी लागते का तुम्हाला? नाही. गोष्ट समजा थोडी. शासनाने काय सांगितलंय, जी ट्युशन फीज आहे आणि जी एक्झाम फीज आहे ती आम्ही भरू, पण बाकीची जी डेव्हलपमेंट फीज आहे ती तुम्ही भरा. पण डेव्हलपमेंट फीज किती असते? फक्त 10%. जर कॉलेजची एक्झाम फी ट्युशन फीज 1 लाख रुपये असेल तर डेव्हलपमेंट फीज किती आहे? 10%, फक्त 10,000 रुपये. 10,000 रुपये खूप कमी गोष्ट आहे बाळांनो. ज्या कोर्सेसला 1-1, 1.5 लाख रुपये द्यायचे विद्यार्थ्यांना, तुमच्याकडून 10,000 रुपये घेताय तर 10,000 रुपये नेग्लिजिबल आहे, झिरोचे असं कन्सिडर करा तुम्ही. वर्षाच्या काठावर 10,000 रुपये भरायचे. 10,000 मध्ये इंजिनिअरिंग नाही होत बाळांनो. एका वर्षाला कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये लागतो, किती पण लो लेवल कॉलेजमध्ये जा. तुमच्यासाठी शासनाने ही खूप महत्वाची गोष्ट केलेली आहे आणि याबद्दल शासनाला आपल्याला प्रशंसक राहावं लागेल शासनाचं. ही गोष्ट समजा तुम्ही. तर जी 10% डेव्हलपमेंट फीज असते तुम्हाला भरायची असते, 10-15 किंवा 5 ते 15% दरम्यान असते, ती काहीच नाही बाळांनो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हॉस्टेल फीज गव्हर्नमेंट नाही भरणार. हॉस्टेल फीज तुम्हाला द्यावी लागेल. मे बी तुम्ही पीजीवर राहणार किंवा घरून जाणार, अपडाऊन करणार किंवा हॉस्टेलवर राहणार, ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला बघायचंय. ठीक आहे. पण मोठी फीज कोणती होती तुमची? मोठी फीज तुमची याची होती, ट्युशन फीज वगैरे. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थी असे असतात, त्या समजा पुण्यामध्ये ऍडमिशन घेतलंय, पुण्यामध्ये कोणी मावशी राहत असेल तिच्याजवळ राहून जातात, कोणी काकी राहत असेल तिच्याजवळ राहून जातात, कोणी पीजी मध्ये राहून जातात, कोणी हॉस्टेलमध्ये राहतात, कोणाचं स्वतःचं घर असतं, भरपूर गोष्टी असतात. म्हणून ट्युशन, हॉस्टेल फीज आणि खाय प्यायचं तुम्हालाच करायचंय. ते आता तेवढं पण गव्हर्नमेंट नाही करणार बाळांनो, तेवढं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. चला, आता हे झालं मुलींबद्दल. थोडंसं मुलींसाठी पण शेवटचा एक संदेश द्यायचा आहे मला 1 मिनिटं मुलांबाबत पण थोडीशी गोष्ट बोलून घेतो. मुलांना जर फ्री एज्युकेशन हवं असेल किंवा फीस कमी हवी असेल तर त्यांच्यासाठी पहिली गोष्ट, कॅटेगरीमध्ये तुम्हाला यावं लागेल. SC ST ला 0 फीज आहे ऑलमोस्ट. NT ला आणि OBC ला पण 50 ते 60% तुम्हाला वापस येऊन लागते. ठीक आहे. जर तुम्ही ओपन मध्ये येत तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी असतात? पहिली गोष्ट TFWS, ट्युशन फीज वेव्हियर स्कीम, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडे चांगले पर्सेंटाईल पाडावे लागतात. ज्या कॉलेजचं कट ऑफ ओपन कॅटेगरीचं 90 जातं तर त्या कॉलेजचं ट्युशन फीज वेव्हियरचं कट ऑफ तुमचं 95 जातं. कारण ट्युशन फीज कट ऑफच्या फक्त 3-4 जागा असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. त्यांच्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुमचे पर्सेंटाईल थोडे चांगले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, EBC नावाची स्कॉलरशिप असते, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. ती पण तुम्ही अवेल करू शकतात. ओपन मध्ये आहात, EWS बनत असेल बनवून घ्या. EWS चा तुम्हाला फायदा होऊन जाईल, तिथं पण तुमची फीज माफ होऊन जाते. तर या 3-4 गोष्टी ज्याच्यातून तुम्ही मुलं स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतात. बाकी जर तुम्ही ओपन असणार, EWS पण निघत नसेल, कॅटेगरी पण नसेल तर तुम्हाला फुल फीज द्यावी लागेल. त्यातल्या त्यात पर्सेंटाईल पण कमी असेल, TFWS पण निघत नसेल तर तुम्हाला पूर्ण फीज तिथं द्यावी लागेल. गोष्ट समजते? तर हे मुलींसाठी आणि मुलांसाठी आता फ्री एज्युकेशन बद्दल बोललो. आता शेवटचा संदेश दोघांसाठी. आता माझा एक महत्वाचा संदेश आहे पालकांसाठी, मुलींसाठी. ठीक आहे. मुलांसाठी पण गव्हर्नमेंटने एवढ्या स्कीम तुमच्यासाठी काढलेल्या आहेत. का रे बाळांनो? फक्त तुम्ही शिक्षणाचा लाभ घ्यावा. ठीक आहे. जर तुम्ही वंचित असणार या सगळ्या गोष्टींपासून, पैशांपासून, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊ शकतात. आणि एक चांगली डिग्री, इंजिनिअरिंग आणि फार्मसी एक खूप चांगली डिग्री मानली जाते महाराष्ट्रात, तर ती तुम्ही घेऊ शकतात. पालकांना माझा खूप आग्रह करतो मी या गोष्टीचा. जर तुमचे विद्यार्थिनी असेल, प्लीज या गोष्टींचा तिला लाभ घेऊ द्या. प्लीज तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित करा. ठीक आहे. हे तुमचं काम आहे पालकांनो. ठीक आहे. तुम्ही ज्या समाजामध्ये राहताय, आजूबाजूला खूप, आज पण मी बघतोय, जर मी खेड्या गावात गेलो तर तिथं खूपच वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टींची. ठीक आहे. आपण त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही आपल्याला, पण जे समजदार असतील ते समजून गेले असतील मला काय बोलायचंय. ठीक आहे. नक्कीच तुम्ही प्रोत्साहित करा मुलींना, किंवा तुम्ही स्वतः मुलींना अलो करा शिक्षणासाठी. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मुलींसाठी पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आता जर गव्हर्नमेंटने तुम्हाला एवढी मुभा दिलेली आहे तर आता चांगलं कॉलेज सिलेक्शन वगैरे करा, चांगलं कॉलेज रिसर्च करा, टाइम घाला स्वतःचा, इंटरनेटवरती टाइम घाला. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलरशी संवाद साधा, पर्सनल काउन्सिलरकडून लिस्ट बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागावं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही आता करायला रेडी व्हा, कारण तुमची फीज माफ करून दिलेली आहे गव्हर्नमेंटने.
ठीक आहे. आणि आता भरपूर मुलं आणि मुलांचे पॅरेंट्स म्हणतील की हा भेदभाव का करतं गव्हर्नमेंट, मुलींना फ्री एज्युकेशन मुलांना फ्री एज्युकेशन नाही, हा भेदभाव का केला शासनाने. तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल, हा भेदभाव नाहीये. आज पण महाराष्ट्रात 80 ते 90% पॅरेंट्स याच विचारधारणेचे आहेत की ते अजून पण हाच विचार करतात की मुलगी ही दुसऱ्याची संपत्ती आहे, आपण त्याच्यावरती काय इन्व्हेस्टमेंट करायची, हाच विचार भरपूर पॅरेंट्सचा असतो. ठीक आहे. आणि यासाठीच गव्हर्नमेंटने हा विचार तोडण्यासाठी गव्हर्नमेंटने या सगळ्या स्कीम्स मुलींसाठी आणलेल्या आहेत. त्यांना खूप गरज आहे बाळांनो या स्कीमची. या गोष्टीला तुम्हाला समजावं लागेल. ठीक आहे. ते खूप वंचित आहेत शिक्षणापासून. ठीक आहे. त्यांच्या घरचे अलो नाही करत. ठीक आहे. त्यांना खूप इच्छा असते शिक्षणाची. ठीक आहे. पण फॅमिली त्यांना तेवढा सपोर्ट नाही प्रोव्हाइड करत. ठीक आहे. आणि मुलींचं शिक्षणाचा हे दर वाढवण्यासाठी ठीक आहे गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटचा आपण प्रशंसा केलीच पाहिजे. जिथं करेक्ट आहे तिथं करेक्ट म्हटलंच पाहिजे. ठीक आहे. आणि खूप चांगला निर्णय गव्हर्नमेंटने दिलेला, कारण आज तुम्ही गावोगावी जाणार ना बाळांनो, मुलींना नाही प्राधान्य दिलं जात शिक्षणासाठी. 18 वर्ष होताच त्यांचा लग्नाचा विचार केला जातो. त्यांचं गावात तरी ही माइंडसेट डेव्हलपच झालेलं नाही की इंजिनिअरिंग आणि फार्मसी मुली सुद्धा करू शकतात. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थी असे असतील की नाही सर माझी फ्रेंड तर इथं सिटीमध्ये राहते तरी तिला एवढं चांगलं एवढी चांगली पोझिशनवरती आहे तिचे पॅरेंट्स तरी तिला फ्री एज्युकेशन का, असं तसं. बाळांनो तुम्ही जो सर्कल कन्सिडर करताय ना तो खूप कमी आहे बाळांनो महाराष्ट्रात, है ना. मोठा सर्कल असा आहे जिथं खूप गरज आहे, है ना. आणि या गोष्टीवरती तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही, कारण लास्ट व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांनी कॉमेंट केले, फनी कॉमेंट होते. ठीक आहे. एक फनियर वे साठी ठीक आहे ते, पण या गोष्टीची सिरियसनेस तुम्हाला समजायला पाहिजे. मुलींना गरज आहे म्हणूनच शासनाने दिलेलं आहे. ठीक आहे. चला आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नसतील एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. हे मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं, जेणेकरून त्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये आपण पोहोचू शकू. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. जरी कमी पर्सेंटाईल असतील त्या कमी पर्सेंटाईल नुसार आपण एक चांगलं कॉलेज क्रॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ठीक आहे. व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवू. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत कम्प्लीट सपोर्ट प्रोव्हाइड करू. सगळ्या गोष्टी ज्या माझ्याकडून पॉसिबल होत असतील ते नक्कीच करेल मी. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका आणि जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत या बॅचला पोहोचवा, कारण त्यांना इन्फॉर्मेशन नाही असते, त्यांना आपल्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवायचंय. ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.